हरे कृष्ण. 18 दिवसात भगवद्गीता शिकून घेऊया या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 11वा अध्याय बघणार आहोत. काल आपण 10वा अध्याय बघितला होता. आणि 10व्या अध्यायामधले इथे श्लोक दिलेले आहेत. आपण चतुश्लोकी भगवद्गीता आपण काल बघितली होती. म्हणजे आपण असं म्हटलं होतं की हे 4 श्लोक आणि आपण पाठ पण करणार होतो की हळूहळू पाठ करा, पण हे नक्की पाठ करा. म्हणजे संपूर्ण गीता जर तुम्हाला पाठांतर जर करणं अवघड असेल किंवा वाचणं अवघड असेल, तर हे 4 श्लोक जरी तुम्ही म्हटलं तरी हे खूप छान आहे आणि हे पाठ करावे. तर मी पटकन म्हणून दाखवते हे आणि मग आपण पुढे जाऊयात. स्क्रीन दिसतीये ना? परत एकदा कन्फर्म करते. अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मानित्यं तुष्यन्ति चरमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपायन्ति ते तेषाम् एवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजन्तमः नाशयम्य आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तर हे श्लोक आपण काल बघितले होते आणि याचा अर्थ पण आपण समजून घेतला होता की तुम्ही देव हा श्रीकृष्ण हा सर्वोच्च आहे, परमेश्वर आहे आणि परमेश्वरच या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे. आपण जो कोणी हे सगळं मानतो तर त्याला तो बुद्धी देतो आणि तो बुद्धी कोणती देतो तर त्याच्याकडे कसं आपण जाऊ शकतो याची बुद्धी देतो तो. आणि मग एकदा ती बुद्धी मिळाली ना आपल्याला किंवा आपल्या हृदयामध्ये ज्ञान मिळतं. तिथला जो सगळा अंधार असतो म्हणजे अज्ञान असतं ते सगळं निघून जातं. हे आपण काल बघितलं होतं. हा 10वा अध्याय. तर आता आपण आजचा 11वा अध्याय सुरू करण्याच्या आधी मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आता अध्याय सुरू करण्याच्या आधी सर्वात आधी आपण श्री श्री राधाकृष्णांना आहे तिथून नमस्कार करूया. कृष्ण कृपामूर्ती शिला प्रभुपाद ज्यांनी हे इतकं सुंदर भगवद्गीता आपल्यासाठी सोप्या शब्दात लिहून ठेवली आहे म्हणून आपण ही आता समजू शकतो, वाचू शकतो, ऐकू शकतो. तर त्यांना आपण जिथे आहोत तिथून नमस्कार करूयात. नामनित्य प्रभूजी म्हणजे आता हे नामनिष्ठ प्रभूजी जे इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत, सीईओ आहेत. तर त्यांनी ही संकल्पना काढली की आपण ऑनलाईन हे क्लासेस सुरू करूयात आणि त्याच्यामुळे आपल्याला घरी बसून पण ही भगवद्गीता ऐकता येते. तर आपण त्यांना नमस्कार करूया. ज्यांच्याकडून मी भगवद्गीता शिकले त्या अन्वया माताजींना मी नमस्कार करते. आमच्या मराठीचा जो हा ग्रुप आहे ना भगवद्गीताचा तर त्यांच्या प्रमुख आहेत पूजा माताजी, त्यांना नमस्कार करते. आणि आमची ही संपूर्ण टीम जी बॅक टीम असते, टेक्निकल टीम असते, त्यांना सर्वांना नमस्कार करते आणि आपण अध्याय पुढे पुढे जाऊयात आता. तर आता आपण काल पंचतत्व मंत्र बघितला होता की नाही, तो एकदा म्हणूयात. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आता आपण ह्या सगळ्यांना नमस्कार करतोय आणि हा अध्याय सुरू करतोय. तर या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप संदर्शन योग विराट रूप. आता विराट रूप म्हणजे आपण जे विराट रूप म्हणतो म्हणजे विश्वरूप
परमेश्वराचं अतिशय मोठं रूप, की जे आजपर्यंत कोणी बघितलं नाही, विराट म्हणजे अतिशय मोठं, ज्याला मोजमापच आपण करू शकत नाही परमेश्वराच्या रूपाचं. तर असं रूप आज या अध्यायाच्या द्वारे आपण बघणार आहोत. एकमेव द्वत् यथार्थ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ईश्वरं पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम, हे परमात्मा परमा परात्पर परमेश्वर, मी तुला माझ्या आधी वर्णन केलेल्या तुझ्या रूपात जरी तुला पाहत असलो तरी तू या दृश्यमान जगात कसा प्रवेश केलास हे पाहण्याची मला इच्छा आहे. मला त्या रूपात तुला पाहायचं आहे. तर अर्जुन इथे कृष्णाला म्हणतोय की कृष्णा, मला तुला तुझं रूप पाहायचंय. आता तू माझ्या समोर आहेस, पण मला तुझं हे विराट रूप बघायचंय. म्हणजे जे प्रचंड मोठं रूप आहे, ज्याचा मोजमाप नाही, आभाळापेक्षाही खूप मोठं आहे, असं हे तुझं जे रूप आहे ते मला तुझं रूप बघायचंय. तर अर्जुनाने भगवान कृष्णांना का बरं विचारलं असेल की हे रूप पाहायचंय का? कारण आता अर्जुनाला तर माहितीये की कृष्ण हा परमेश्वर आहे. अर्जुन कृष्णाला शरण गेलेला आहे. त्याच्यानंतर अर्जुनाने सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत की तुम्हीच परंतप आहात, तुम्हीच परमेश्वर आहात, तुम्ही अद्वितीय आहात, तुम्ही सर्व सृष्टीचे निर्माते आहात, तुमच्यापासूनच सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. नंतर ब्रह्मा, विष्णू हे सगळे तुमचेच, म्हणजे सगळे हे पुढचे विस्तार आहेत हे तुमच्यापासूनच आहे. सगळ्या प्रकृतीचं निर्माण पण तुमच्यापासून आहे. हा तर आता अर्जुनाचा विश्वास असतो. तरी पण अर्जुन मग श्रीकृष्णाला का म्हणतो की मला विराट रूप बघायचंय तुमचं म्हणून? तर कशासाठी? तर लोकांसाठी. तर आता लोकांना हा जो मनात विचार आलेला असेल की कृष्ण हा खरंच देव आहे की माणूस आहे? कारण कृष्ण त्यांची लीला करण्यासाठी पृथ्वीवर कृष्ण म्हणूनच आले होते ना, आणि ते आपल्यामध्ये माणसांसारखेच राहिले. म्हणून मग लोकांना जो हा गैरसमज असेल की कृष्ण देव आहेत की नाही, म्हणून अर्जुन म्हणतो की मला तुमचं विराट रूप दाखवा. आणि ते विराट रूप आता कृष्ण दाखवतील. म्हणजे लोकांना कळायला की हे प्रचंड मोठं विराट रूप आहे, हा फक्त देवच असू शकतो. नाहीतर मग लोक काय म्हणतात, मी देव आहे. असे काही लोक आपल्या बाजूला असतात, आजूबाजूला असतात, की मीच देव आहे असं म्हणतात. अमुक अमुक माणूस आहे, तो खूप मोठा माणूस आहे, तो खूप मोठा भक्त आहे, तो अ, देव आहे, त्याच्याकडे आपण सगळ्यांनी जाऊया. हे जे काही सगळं असतं ना, मग तो माणूस हे नाही करू शकत. कारण तो देवासारखं विराट रूप नाही दाखवू शकत. त्याच्यामुळे तो म्हणून म्हणतो, मी देव नाहीये. कारण आपण हे त्या माणसाला लगेच विचारू शकतो. कोणी म्हटलं की मी देव आहे, तर त्याला तुम्ही म्हणू शकता, की तू जर देव आहेस, तर मग तू दाखव मला विराट रूप. आता या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला? या चित्रात एक छोटासा टिपका दिसतोय. दिसतोय? हो दिसतोय. किती हां. छोटा? एकदम छोटासा आहे. त्या बाणाच्या टोकाला आहे. आता पुढे बघा. आता बाणाच्या टोकाजवळ हा अगदी पांढरा टिपका पुढे दिसतोय बघ. तर आता ही ना आपली पृथ्वी आहे. तर असं म्हणजे सार्वत्रिक स्वरूपात असे हजारो ग्रह आहेत. म्हणजे आपण बघतो की नाही ब्रह्मांडामध्ये अंतराळ म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ग्रहमालिका आहे. अनेक ग्रह आहेत. सूर्य आहे त्याच्यामध्ये, तारे आहेत. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं त्याच्यामध्ये आपली पृथ्वी आहे ही. आणि तो इतका छोटाशी दिसतेय ती. तर आपण हे बघू शकतो का? आपण या पृथ्वीवर आहोत. आता एवढ्याशा पृथ्वीवरती आपण, त्याच्यामध्ये आपण एवढेसे दिसतोय का? आपण इतके बारीक आहोत, आपण इतके सूक्ष्म आहोत, लहान आहोत. तर आपण परमेश्वराचं रूप बघू शकतो का? आपण परमेश्वराला बघू शकू का? आपल्याला तर म्हणजे आपली इंद्रिय ह्याच्यासाठी कमी आहेत. आपण परमेश्वराला नाही बघू शकत आणि पृथ्वीच आपली एवढीशी आहे. म्हणजे इतकी छोटीशी दिसते ब्रह्मांडामध्ये. What? की भगवानुवाच पश्च मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. भगवान म्हणाले, हे अर्जुन, हे पार्थ, आता माझे ऐश्वर्य शेकडो आणि हजारो दिव्य आणि विविध रंगाचे स्वरूप पहा. तर आता श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, ठीक आहे, तुला माझं ऐश्वर्य बघायचं आहे ना, आता मी तुला दाखवतो.
आता हे दिसतंय का? हे कृष्ण दिसतायत आणि इथे सगळं दिसतायत बघ आजूबाजूला. हे खाली ब्रह्मा दिसतायत. तर आता हे कृष्णाने ऐश्वर्य दाखवायला सुरुवात केलंय. आपण बघूयात आता हळूहळू हे. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, हे भारत, म्हणजे इथे अर्जुनाला ते भारत म्हणतात कृष्ण. हे भारत बघ, तू येथे आदित्य, वासू, रुद्र, अश्विनी कुमार आणि इतर देवतांचे वेगवेगळे रूप पहा. तू असे बरेच आश्चर्यकारक रूप बघ, जे यापूर्वी कोणीही कधीही पाहिले नाहीत किंवा ऐकले नाहीत. तर आता कृष्ण अर्जुनाला काय म्हणतोय, की हे जे रूप मी दाखवतोय ना तुला, विराट रूप, तर हे रूप आतापर्यंत मी कोणालाही नाही दाखवलंय. अर्जुन हा कृष्णाचा मित्र असतो आणि अर्जुन हा कृष्णाचा द्वेषही करत नसतो. तो हेट करत नसतो कृष्णाला. त्याच्यामुळे कृष्ण आणि भक्त असतो खूप मोठा कृष्णाचा. म्हणून अर्जुनाला हे रूप दाखवतो, विराट रूप दाखवतो कृष्ण. आता इथे पुढे काय म्हणतोय कृष्ण? न तू मा शक्येसी द्रष्टुमने नैव स्वचक्षुषा दिव्यां ददामि ते चक्षुः पश्य मे योगम ईश्वरा. म्हणजे परंतु तू मला या डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देत आहे. आता माझे योग ऐश्वर्य बघ. तर आता आपली इंद्रिय ना पूर्ण नाहीयेत बघ, म्हणजे त्याला संपूर्ण म्हणता नाही येत. आता त्याच्यासाठी इथं उदाहरण दिलंय. आपल्यामध्ये दोष दृष्टी. आता समजा आपल्या पुढे आता हे सफरचंद आहे, बरोबर आहे. आता ते सफरचंद आपण एका साईडनी खाल्लं, तर दुसऱ्या साईडला सफरचंद कसं दिसतं का आपल्याला समोर आपल्या ठेवल्यावर? त्याची दुसरी बाजू दिसते का सफरचंदाची? किंवा नाही. किंवा आता आपले डोळे पुढे आहेत, तर आपल्याला आपलं मागचं डोकं दिसतं का? आपला नाही. पाठीचा भाग दिसतो का? नाही दिसत. नाही. का नाही दिसत? कारण आपली जी इंद्रिय आहेत ना, म्हणजे डोळे, नाक, हात आहे, हे सगळे ना कमी आहेत, अपूर्ण आहेत. आपल्यामध्ये ती दोष दृष्टी म्हणतात त्याला. आता इथे शेजारी एक चित्र आहे बघ. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ना, तर आपल्याला ते असं फिरताना दिसतं. क्षणभर त्याच्याकडे बघितलं तर. तर हे चित्र फिरत नाहीये, पण आपल्या डोळ्याला असं दिसतंय. तर ह्याला दोषपूर्ण दृष्टी म्हणतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी इंद्रियांना दिसू मला शकत नाही. असं वाटतंय की ते हा मायक्रोस्कोप आहे. ब्लूटूथ चालू होतं ते थोडं हालायला लागतं ना ते हा वरती. हा हा. ओके ओके तसं वाटतंय मला. ओके. आता बघ, आता पाण्यामध्ये ना असे खूप सूक्ष्म जीव हम्म. असतात. ओके. आणि मग ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. मग तिथे हा मायक्रोस्कोप असतो. म्हणजे किंवा आता आकाशामध्ये तारे. तर आपल्याला आकाशातले तारे दिसतात का सगळे साध्या डोळ्यांनी? नाही. आपण ते दुर्बिणीने बघतो की नाही आपण? म्हणजे आपले डोळे सगळं काही बघू शकत नाहीत. तर आपण रिअल मध्ये आपण बघतो. आपल्याला फक्त गोल हे दिसतं. पण बरोबर आहे. रिअल त्याच्यावर जसं काय आपण आहे ते दिसतं का आपल्याला? तिथे आता मोठे मोठे ग्रह आहेत. आता तिथे मंगळ ग्रह आहे किंवा आता सूर्य आहे किंवा आता लांबून जरी आपण ग्रहांवरती दुसऱ्या ग्रहांवर काही बघायचं ठरवलं, तर आपल्याला त्याच्यावरचं काही दिसतं का? चंद्रावर काय आहे हे दिसतं का आपल्याला? तर नाही, हे सगळं खूप लांब आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, की आपण दोषपूर्ण असतो. आपल्यामध्ये दोष असतात. त्याच्यामुळे आपण चुका करतो. आता इथे चुका करताना काही चित्र दाखवली आहेत. की ह्या मुली आहेत, एकमेकांचं कॉपी करतायत, तो चोरी करतोय. या काही गोष्टींच्या चुका आपण करतो ह्याच्यामध्ये. पण आपली इंद्रिय जी असतात ना, म्हणजे डोळे जे असतात ना, हे एवढ्या लांबचं आपण बघू शकत नाही. म्हणून मग काय करतो, अ, तुला ती 3D, 4D फिल्म वगैरे बघतात ते माहितीये का? त्यावेळेला आपल्याला एक गॉगल देतात 3D बघायला. तर मग तो हम्म. गॉगल असतो की नाही, म्हणून आपल्याला ते 3D दिसतं. नाही तर आपल्याला सगळं ते असं अंगावर येते, असं काहीतरी विचित्र दिसतं की नाही? म्हणून मग ते गॉगल देतात. नाही, ते ब्लर दिसतं आपल्याला. हो. मग इथे कृष्ण पण काय करतो, कृष्ण तेच म्हणतो अर्जुनाला, की "अर्जुना, मी तुला आता दिव्य दृष्टी देतो, बरं का. कारण तुला तुझ्या डोळ्यांनी मला बघताच येणार नाही. तुला साधं ग्रह, तारे ह्या गोष्टी दिसत नाहीत. आपल्याला बारीक-बारीक गोष्टी बघण्यासाठी आपल्याला लांबचं दिसत नाही. हा सगळा आपल्यामध्ये इंद्रियांचा कमीपणा असतो, इंद्रियांचा दोष आहे हा. आपली सगळी इंद्रिय ही परिपूर्ण नाहीयेत. त्याच्यामुळे आपण बघू शकत नाही. मग आपण देवाला कधी बघणार? मग कृष्ण त्याला स्पेशल दृष्टी देतो. म्हणजे डोळ्यांना त्यांच्या एक वेगळी शक्ती देतो आणि त्यावेळेला मग हा अर्जुन बघू शकतो. तर अर्जुनाला तर काय दिसतंय? तर विराट रूप मगाशी आपण बघितलं की नाही, की त्याचा आदी ना अंत, म्हणजे असं खूप मोठा कृष्ण दिसतो.
खूप अनेक हात असतात, त्याला अनेक पाय असतात. आता इथे हे दाखवलंय. दिसतंय इथे तुला? की मध्ये इथे काही दिसतंय का? कुठून सुरुवात आहे, कुठे शेवट आहे? कितीतरी चेहरे दिसतात, कितीतरी हात आहेत, कितीतरी शरीर आहेत. त्याच्यामध्ये अनेक देव आहेत. नंतर त्यांना किती जिभा आहेत त्यांना. आपल्याला त्यांची डोकी बघ कितीतरी आहेत. म्हणजे आपण असं मोजमापच करू शकत नाही. इतका प्रचंड मोठा कृष्ण आहे. त्याला विराट रूप म्हणतात. अनेक हजारो हात आहेत. हजारो, लाखो, करोडो म्हटलं तरी चालेल. की म्हणजे संपूर्ण आकाश असं व्यापून टाकलेलं आहे. इतका मोठा कृष्ण आहे, की त्याला आपण सगळ्या गोष्टी बघूच शकत नाही त्याच्यामधल्या. आपल्याला तो मोजता येणार नाही ही तर गोष्टच वेगळी. आणि तेज पण इतकं असतं श्रीकृष्णाचं इथे, की हजारो, लाखो सूर्य एका वेळेला जेव्हा लावतील ना, म्हणजे उगवतील ना, त्याचा जेवढा प्रकाश दिसेल ना, थोडं त्याच्यासारखा प्रकाश दिसतो. त्याच्यापेक्षा ऍक्च्युली श्रीकृष्ण कितीतरी प्रकाशमान आहे. तर हे असं विराट रूप आहे. प्रचंड मोठं आहे. मग ते बघत असताना काय दिसतं अर्जुनाला? हे सगळे तिथे ते कुरुक्षेत्रावर युद्धाला आलेले असतात की नाही? कौरव आणि पांडव असतात. तर कितीतरी कौरव सेनामध्ये जे त्यांचे शत्रुपक्षी असतो ना कौरव सेना, म्हणजे त्याच्यामध्ये हम्म. दुर्योधन असतो, दुःशासन असतो, शकुनी मामा असतो. हे सगळे जे असतात त्यांचे गुरु असतात, द्रोणाचार्य असतात, भीष्म असतात. हे सगळे जे असतात ना त्यांच्या शत्रू पक्षात, तर हे सगळे शत्रू त्या श्रीकृष्णाच्या म्हणजे विराट रूपामध्ये तो बघतो ते तोंडामध्ये आतमध्ये जात असतात. तर तिथे तो मृत्यू जो असतो, काळ असतो. श्रीकृष्णाचं एक रूप म्हणजे काळ आहे. तो काळ त्यांना खाऊन टाकत असतो. म्हणजे ते ऑलरेडी ते मरताना दिसत असतात. अर्जुनाला म्हणजे त्याला दिसत असतं, की हे सगळे लोक मरणारच आहेत. हे त्याला त्या भयान रूपामध्ये दिसतं. म्हणजे त्या विराट रूपामध्ये त्याला दिसतं हे. आणि अर्जुन काय होतं आता हे एवढं प्रचंड रूप बघितल्यानंतर अर्जुन घाबरणारच ना. कोणी घाबरेल ना. इतकं मोठं प्रचंड रूप आहे की त्याला भीती वाटते. आता पुढचा श्लोक बघूया. संजय उवाच इत्तर्जुन वासुदेवस्तथोक्ता स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेन भूत्वा पुनः सौम्य व पूर्वहात्मा. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, अर्जुनाला हे बोलल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने वास्तविक चतुर्भुज रूप प्रकट केले आणि शेवटी भयभीत झालेल्या अर्जुनाला 2 भुजाचे रूप प्रदर्शित करून धीर दिला. मग काय होतं, एवढं मोठं विराट रूप जेव्हा दिसतं ना अर्जुनाला, तेव्हा अर्जुन पण खूप घाबरतो. आणि मग अर्जुन म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला जसा तू तुझ्या रूपामध्ये होता ना, म्हणजे तेच रूप मला खूप चांगलं दिसत होतं आणि तो भयंकर भयभीत होतो. आणि तो काय म्हणतो, की आता ना मला तुझं चतुर्भुज रूप बघायचंय. चतुर्भुज म्हणजे 4 बाहू असलेले. म्हणजे 4 हात असलेले जे देवाचं रूप आहे ना, विष्णू रूप आपल्याला दिसतं. देवाला 4 हात असतात. शंख, चक्र, गदा, पद्म हे सगळं असतं की नाही देवाला? म्हणजे असं तू चित्र बघितलंयस का? बघितलंय का तुम्ही? हो. ते शंख ते खेळतात ते जेव्हा ते युनिवर्स त्याच्या तोंडातून असं हां, ते पाहिलेलं त्या आहे चित्र? विराट रूप. जात असताना ते हो, शिकवत होते तेव्हा दिसलेलं मला ते. हो, बरोबर आहे. मग आता हे शंख, चक्र, गदा, पद्म जे रूप आहे ना, तर ते रूप दाखवायला सांगतो. आणि मग आता अ, हा जो आहे कृष्ण जो आहे, ते रूप मग प्रगट करतो आता ते. आणि त्याला चतुर्भुज रूप दिसतं. आणि मग आता देव काय म्हणतो, म्हणजे कृष्ण काय म्हणतो, देवतांना सुद्धा कृष्णाचे हे रूप पाहण्याची संधी मिळत नाही. अर्जुनाला हे बघायला मिळालं कारण तो अत्यंत शुद्ध भक्त आहे. तर देवता पण आहेत ना मोठ्या मोठ्या, त्या सुद्धा श्रीकृष्णाचे भक्त असतात. आणि त्या सुद्धा कितीतरी प्रयत्न करतात श्रीकृष्णाचं हे रूप बघण्याचं, म्हणजे चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्म असलेलं हे रूप. पण हे देवतांना सुद्धा दिसत नाही. पण अर्जुनाला श्रीकृष्ण दाखवतो. तर का दाखवतो, का दिसतं हे? तर श्रीकृष्णाचा अर्जुन हा खूप शुद्ध भक्त असतो, निश्चित भक्ती करत असतो, खूप कृष्णावरती प्रेम करत असतो तो.
खूप भक्ती करत असतो, त्याच्यामुळे त्याला हे रूप दिसतं. आता इथे एक गोष्ट आहे. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं प्रवेष्टुं च परंतप. हे अर्जुना, केवळ अनन्य भक्तीद्वारेच मी तुझ्या समोर ज्या स्वरूपात उभा आहे त्या समजणे शक्य आहे आणि या प्रकारे मला समोरासमोर पाहिले जाऊ शकते. फक्त या पद्धतीनेच मला तुझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करणे शक्य आहे. तर आता इथे खूप छान म्हणजे अ, अनन्य भक्ती जर असेल ना, म्हणजे तुम्ही मनापासून जर देवावर भक्ती केली ना, तर मात्र देव तुम्हाला प्रसन्न होतो. नक्की प्रसन्न होतो. आपल्याला त्याच्यावर श्रद्धा पाहिजे फक्त. त्याच्यामुळे ना इथे एक गोष्ट दिली आता. तर एक इथे तुला हे कृष्णाचं मंदिर आहे. उडुपी म्हणून कर्नाटकमध्ये कृष्णाचं मंदिर आहे. तर तिथे ना कनकदास म्हणून एक भक्त होते देवाचे. आणि ते देवाची खूप भक्ती करायचे, कृष्णाची भक्ती करत होते. आणि कर्नाटकमध्ये ते राहायचे. तर कर्नाटकमध्ये त्यांनी देवावरती खूप छान छान अभंग तयार केले. खूप छान छान गीत तयार केलेत. म्हणजे अभंग म्हणायचे, भजनं म्हणायचे. असं त्यांनी देवावर खूप छान अभंग, भजनं हे सगळं तयार केलेलं आहे. ते म्हणायचे, देवाची खूप भक्ती करायचे. पण काय होतं ना, ते असे उच्च कुळात जन्माला आलेले नव्हते. ते एका साध्या अ, आपण म्हणतो ना थोडंसं कमी जातीमध्ये जन्माला येतात, तसं ते हीन जातीमध्ये जन्माला आले होते. म्हणजे त्यांचं असं घरामध्ये असे खूप उच्चवर्णीय लोकं नव्हते ते त्या काळचे. त्याच्यामुळे त्यांना ना कृष्णाला आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन बघायचं असतं, कृष्णाचं दर्शन घ्यायचं असतं. पण त्यांना ना तिथले ते पंडित असतात, तिथले लोक असतात, ते त्यांना मंदिरात जाऊ देत नाहीत. मग त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते काय करतात, मंदिराच्या मागच्या साईडला जातात आणि तिथे मागे जाऊन तिथे कीर्तन करायला सुरू करतात आणि मग तिथे कीर्तन करतात. मग खूप लोकं ते कीर्तन ऐकत असतात. त्यांचा आवाज खूप छान असतो. ते अभंग सुंदर, सुंदर अभंग कृष्णासाठी म्हणत असतात आणि मग काय होतं, रात्रीच्या वेळेला हे कीर्तन चालूच असतं आणि रात्रीच्या वेळेला अचानक असा आवाज येतो. तर ती जी भिंत असते ना, ते मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करत असतात ना, कारण त्यांना कोणीच जाऊ देत नाही आतमध्ये. नाही जायचं म्हणतात. "तू काय उच्च कुळातला माणूस नाहीये, तुला नाही आम्ही मंदिरात येऊ देणार." त्याच्यामुळे ते बिचारे मागच्या साईडला जाऊन कीर्तन करतात. तर रात्री काय होतं, ती मागच्या साईडची भिंत तुटते अचानक. अचानक ती भिंत अशी तुटून पडते सगळी अशी आणि देव जे असतात ना, ते देव ज्या त्या ठिकाणी तोंड असतं ना त्यांचं, ते पूर्ण अशी मूर्ती असते देवाची, ती अशी वळते आणि बरोबर ज्या मागच्या ठिकाणी कीर्तन सुरू असतं ना, कनकदासांचं, त्यांच्या साईडला देवाचं तोंड होतं. म्हणजे मूर्तीचं तोंड होतं. म्हणजे ते अक्षरशः पूर्ण गाभारा असा फिरतो आणि कनकदासांना तिथून देव स्वतःहून दर्शन देतो. कळलं? म्हणजे अख्खी मूर्ती फिरते आणि कनकदासांना दर्शन होऊ शकतं. तर हे का होतं? तर कनकदासांचं देवावरती खूप प्रेम असतं. म्हणजे तुमची इतकी श्रद्धा पाहिजे, इतकी श्रद्धा पाहिजे, की देव तुम्हाला प्रसन्न होतो. आणि मग आजूबाजूचे लोकं खूप एकदम आश्चर्य करतात. असं कसं झालं? देवानी आपल्याला दर्शन दिलं. मग ते सगळे पंडित असतात, ते पण मान्य करतात, की हा खूप मोठा भक्त आहे. आणि काय असतं, मग आता त्या मंदिराला त्या साईडला पण दार असतं की नाही? मग आता ह्या गोष्टीनंतर हे घडल्यानंतर या साईडला पण दार आहेत. आता उडुपीमध्ये हे मंदिर आहे कृष्णाचं आणि तिथे गेलं की आपल्याला कळतं, की आता एंट्रन्स या साइडनी पण केलेलं आहे त्यांनी. म्हणजे उलट्या साइडनी पण एंट्रन्स केलं आणि ती मूर्ती फिरलेली आपल्याला ते ठिकाण दिसतं. तर उडुपी म्हणून हे ठिकाण आहे. तर हे नक्की लक्षात ठेव. कधी जर जाता आलं आई-बाबांबरोबर तर नक्की जाऊन ये. आणि आता याच्यामध्ये भगवद्गीतेच्या मध्ये आता हा कुठला अध्याय आहे आपला? आपला 11वा अध्याय आहे. बरोबर आहे. तर भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत. तर आता भगवद्गीतेचा मध्य आता हे जे आहे की नाही पहिले मध्य अध्याय 7 ते 12 मध्ये भक्तीचं स्पष्टीकरण केलं म्हणजे पुढचे आणि पहिले 6 जे आहेत ते 6 अध्याय आणि इकडचे 6 अध्याय. अशा मध्ये जे 6 हे मधले अध्याय घेतलेले आहेत ना, ते महत्वाचे. ते कसे सँडविच सारखे घेतलेले आहेत त्यांनी. सँडविचमध्ये कसं असतं, मध्ये असतं की नाही हे सगळं मटेरियल ठेवलेलं, खाण्याचे पदार्थ असतात आणि 2 ब्रेड असतात किंवा आपण त्या हिऱ्याच्या डबीमध्ये बघतो. हिऱ्याची अंगठी असेल, तर डबीमध्ये आपण कसं ठेवतो?
तर तसे हे जे मधले अध्याय आहेत ना, सगळे भक्तीचे अध्याय आहेत हे. म्हणजे हे देवाची भक्ती कशी करायची हे 7 ते 12 या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे खूप महत्वाचे अध्याय आहेत. कारण तुम्ही बाकी सगळी गोष्टी केल्या आणि जर भक्ती केली नाही, तर देव तुम्हाला प्रसन्न होणारच नाहीये. तुम्हाला देवाकडे जाता येणार नाहीये. तर हे इतके महत्वाचे अध्याय आहेत. तर याच्यामध्ये 4 चतुश्लोकी येते. बरोबर ना? मी मगाशी म्हणून दाखवले ते 4 महत्वाचे श्लोक आहेत. तर ते महत्वाचे श्लोक मी परत एकदा आठवण करते, पाठ करा. तर अशा रीतीने हे जे मधले अध्याय आहेत की नाही, की पहिले 6 अध्याय आणि नंतरचे 12 ते 18. किती अध्याय म्हणजे आहेत? चॅप्टर. एकूण टोटल 18 अध्याय आहेत. अध्याय? एकूण 18 18 अध्याय का? आहेत. हो. आणि 700 श्लोक आहेत. 700. 700 श्लोक आहेत आणि त्यात पण 108 महत्वाचे श्लोक आहेत. म्हणजे मेन श्लोक आहेत ते 108 आहेत आणि 4 म्हणजे चतुश्लोकी गीता. म्हणजे चतुश्लोकीचे 4 श्लोक सांगितले ते सगळ्यात महत्वाचे. कळलं? म्हणून मग हे अध्याय मध्ये मध्ये काय आहे? म्हणजे ते सुरुवातीला किंवा शेवटी का नाहीये? तर ते खूप महत्वाचे आहेत. आपण एखादी महत्वाची गोष्ट असेल ती एखाद्या डब्यामध्ये ठेवतो की नाही? इथे अंगठी दिसतीये ना तुला स्क्रीनवरती? त्या डब्यामध्ये तर ती महत्वाची आहे. हिऱ्याची अंगठी आहे, सोन्याची अंगठी आहे. मग आपण ते डबीमध्ये ठेवतो. का ठेवतो? कारण ती खूप महत्वाची आहे. मग तसंच हे जे अध्याय आहेत ना 7 ते 12 अध्याय ते खूप खूप महत्वाचे आहेत. काल पण आपण बघितलेला अध्याय आहे, आजचा अध्याय आहे. हे जे काही अध्याय आहेत ना, हे सगळे महत्वाचे अध्याय आहेत 7 ते 12 पर्यंत. कारण हा सगळा काय सांगितलाय? भक्ती योग. देवानी भक्ती कशी करायची हे महत्वाचं सांगितलंय. ओके. मग आता इथे काय सांगितलंय पुढे? आता भगवान श्रीकृष्णाकडे अखंड भक्ती सेवा कशी सुरू करावी? आता तुम्हाला जर वाटलं, की मला भक्ती करायची आहे, तर आपण अखंड भक्ती ही कशी करू शकतो? तर पहाटे 5 ते 6 पर्यंत जप करायला पाहिजे. तर जप कोणता आहे सांग बरं आता? हरे हा कृष्ण म्हणून दाखव मला जप. हरे कृष्ण, हरे 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 कृष्ण, कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण कृष्णा हरे कृष्णा हरे, हरे 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 राम 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 हरे राम राम हरे. राम राम हरे हरे. करेक्ट. असा हा जप जो आहे ना तो 5 ते 6 मध्ये आता तुझी शाळा तुमची जशी असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही बघून करा. पण शक्यतो ना लवकर उठायची सवय ठेवायची. कधीही उशिरा उठायचं नाही. एकदा उशिरा उठलं ना मग सगळीच घाई होते. आणि मग हे जे श्लोक असतात ना ते श्लोक म्हणजे हे जर तू आता हरे कृष्णचा जर जप पहाटे 5 ला उठून जर केला ना, 1 माळ केली तरी चालते, 2 माळ जसं जमेल तसं. पण हा जप जर केला तर तुझं कॉन्सन्ट्रेशन होईल. आणि कॉन्सन्ट्रेशन झालं की पुढे पण अभ्यासामध्ये खूप छान प्रगती होते. कारण तुमची स्मरणशक्ती वाढते. बरोबर आहे? कारण की मला आताच सगळ्यामध्ये A+ मिळतात. बरोबर आहे. आणि मग तुला खूप छान अभ्यास पण होईल तुझा. तुला कॉन्सन्ट्रेशननी सगळी स्मरणशक्ती येईल. तुला बरोबर गोष्टी आठवतील. आणि जप केल्याने अजून एक होतं, की आपल्याला एका ठिकाणी बसायची पण थोडीशी सवय लागते. त्याच्यामुळे अभ्यास करताना आपलं लक्ष इकडे-तिकडे जात नाही ना. म्हणजे आपल्याला ते छान सवय लागते, की एका ठिकाणी बसतोय, अभ्यास करतोय. या सगळ्या गोष्टी खूप छान होतात. म्हणून काय करायला पाहिजे? आपण सकाळी लवकर उठून हा जप करायला पाहिजे. कीप चॅन्टिंग म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जेव्हा आयुष्य तुम्हाला खाली आणते, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? फक्त नामस्मरण करत राहा. मग आता इथे काय सांगितलं त्यांनी, की आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. बरोबर आहे कधी-कधी. आता तुमचा गणिताचा तास असेल, आता मॅथ्सचा क्लास आहे तुझा, तर त्याच्यामध्ये मॅथ्स आपल्याला समजतच नाहीये. का समजत नाहीये? कारण ते लक्षातच राहत नाहीये टीचरनी काही सांगितलं तर. मग आता ते लक्षात येत नाहीये. म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. आपल्याला आठवत नाहीये. मेमरी आपली कमी पडतीये. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? मग आपण जेव्हा जप करतो की नाही सकाळी उठून, मग ही आपली मेमरी खूप छान वाढते त्याच्यामुळे. आणि मग आपल्याला काय होतं, आपण अभ्यासामध्ये आपल्याला खूप चांगलं होतं. दुसरं काय होतं, की आपल्याला जप केल्याने ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत की नाही, म्हणजे भौतिक गोष्टी म्हणतो त्याला, त्याचं खूप आकर्षण असतं. मला नवीन-नवीन खूप ब्रँडेड कपडे घ्यायचे. मला हे खूप खायचंय. मला हे कंट्रोलच होत नाहीये. आपल्याला माहिती असतं, की आपण एक चॉकलेट खाल्लं. आता एक चॉकलेट खाल्ल्यानंतर दुसरं चॉकलेट खायची गरज आहे का लगेच? नाही. मला ते नाही. खायचंय, हे खायचंय. मग काय होतं, आपण जेव्हा हे कृष्णाचं
नामस्मरण करतो की नाही, कृष्ण कृष्ण म्हणतो की नाही, तर आपल्या ह्या निरर्थक आवडी आहेत ना, म्हणजे त्याची गरज नाहीये ऍक्च्युली, पण आपण ते खातच जातो. हे आपोआप कमी होतं. आपण कंट्रोल करायला शिकतो. आपली सगळी इंद्रिय कंट्रोल करतात. आता इंद्रियांमध्ये पण काय होतं, आता आपण जे डोळे आहेत ते आपण छान कृष्णाला जर बघितलं, कृष्णाची मूर्ती बघितली, तर आपल्या डोळ्यांना पण खूप छान वाटतं. दिवसभर आपण टीव्ही बघत बसला, त्याच्यापेक्षा आपण कृष्णाची गोष्ट ऐकली, कृष्णाच्या गोष्टी वाचल्या, तर आपल्याला खूप छान आहे की नाही, म्हणजे आपण डोळ्यांचा छान उपयोग करू शकतो की नाही. पण कधीतरी टीव्ही बघायला हरकत नाहीये किंवा मोबाईल कधीतरी बघायला हरकत नाही. कामासाठी असेल तर तो बघितलाच पाहिजे. पण मग आपण जर कमी करायचे असतील ना या गोष्टी, तर आपण चॅन्टिंग म्हणजे जप हा नक्की केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय मी आता म्हणत होते, की आपण ब्रँडेड क्लोथ पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. ह्याच्या सगळ्याच्या सारखं मागे जातो. तर आपण दुसऱ्या अध्यायात शिकलेलो आहे, की मी हे शरीर म्हणजे मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. तर हा शरीर आहे ना, त्या शरीराला आपण इतक्या काही गोष्टी त्याच्यासाठी करतो. पण आत्म्याला कशाची आवड असते? कृष्णाच्या भक्तीची आवड असते. तर आपण जेवढ्या गरज आहे तेवढी गोष्ट करायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा त्याच्या मागे नाही गेलं पाहिजे, की माझ्याकडे ऑलरेडी 4 शर्ट आहे आणि तरी पण मी 10 शर्ट घेतले, असं नाही व्हायला पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतात. आपण मंदिरामध्ये जायला पाहिजे. आई-बाबा जेव्हा मंदिरात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर जायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. या गोष्टी पण आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला चांगले गुण लागतात. म्हणजे मग उगीचच कुणी मित्र गप्पा मारत बसले, कुणी फिरत बसलंय, आपला वेळ वाया जातो की नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तो वेळ आपण खूप छान आपण जर ठरवलं, की उद्यापासून मी टीव्ही फक्त एक 10 मिनिट बघणार आहे, तर तुझा तो वेळ वाचेल आणि तो वेळ वाचल्यानंतर तुझा अभ्यास पण वाढेल. म्हणजे आपण आयुष्यात चांगल्या गोष्टी करतो. ज्या वाईट गोष्टी आहेत ना, म्हणजे कुणी गप्पा मारतंय, उगीचच कुणीतरी कुणाला तरी चिडवतंय, हसत बसलंय, हे सगळं आपोआप कमी होतं. ओके. तर त्याच्यामुळे हे नामस्मरण करण्याची खूप गरज असते. तर जेव्हा कधी वेळ होईल तेव्हा आपण कृष्णाचं ध्यान करायचं आणि काल सांगितलं की नाही आपण विभूती योगामध्ये कृष्णाच्या विभूती आपण बघितल्यात, सगळ्या कृष्णाची ऐश्वर्य बघितली. तर कृष्ण सगळ्याच गोष्टीत आहे की नाही. आपण बघितलं तर कृष्णाने सगळं निर्माण केलेलं आहे. वारा, आकाश, पृथ्वी, फुलं, पानं, फुलपाखरं, प्राणी, पक्षी, नदी, पर्वत. कुठे जरी बघितलं तरी आपल्याला कृष्णच दिसणार आहे. मग आपण कृष्णाला विसरू शकतो का? नाही नाही. विसरू शकत. म्हणजे कृष्णाची आठवण ही सतत करत राहायची. आता इथे पण दिलेलं आहे त्यांनी, आपल्या दिवसाची आणि भक्तीची सुरुवात जिभेने करा. आता जिभेने करा म्हणजे टंग यूज करणार. म्हणजे काय करायचं? हरे कृष्ण सकाळी जप करायचा की नाही, की दिवसा उठल्या-उठल्या सुरुवातीला काय करायचं? तर कृष्णाचं नामस्मरण करायचं. हरे कृष्ण. आता सकाळी उठल्यानंतर आई-बाबांना तुझं म्हटलं उठल्या-उठल्या हरे कृष्ण, तर किती सुंदर सुरुवात होते दिवसाची. हो की नाही? हरे कृष्णाचा जप करायचा आणि कृष्ण प्रसाद जो आहे ना, तो कृष्ण प्रसाद खायचा. आता कृष्ण प्रसाद म्हणजे आपण कृष्णाला घरी काहीही जरी आईने स्वयंपाक केला ना, तो स्वयंपाकाचा जो नैवेद्य असतो की नाही, तो आधी घरच्या देव्हाऱ्यामध्ये कृष्ण बाप्पा असतो. तर कृष्णाला आधी तो प्रसाद दाखवायचा आणि मग आपण तो खायचा. कारण आपल्याला हा प्रसाद कोण देतं? अन्न कोण देतं? हा कृष्णच देतो ना. जरी अन्न शेतकरी बनवतो, म्हणजे शेतकरी शेतामध्ये जरी पिकवतो, तरी त्या शेताला पाऊस, जमीन, त्याला लागणारं ते बी असतात, ते कोण देतं? सगळं कृष्ण देतो. पाऊसच जर आला नाही, तर मग सगळं कष्ट करून काय उपयोग आहे? तर त्याच्यामुळे जे धान्य येतं, ते सगळं धान्य जे असतं, आपण जो किराणा माल आणतो घरी, त्याच्यापासून अन्न तयार करतो. तर त्याच्यावर आधी अधिकार कुणाचा आहे? कृष्णाचा अधिकार असतो. त्याच्यामुळे आधी आपण तो जो प्रसाद केलेला असतो ना, तो प्रसाद आपण आधी कृष्णाला दाखवायचा आणि मग आपण खायचं ते सगळ्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये जे असतं ना, एक अ, ऋषिकेश असतो. कृष्णाचं नाव ऋषिकेश आहे. ऋषिकेश म्हणजे तो सगळ्या इंद्रियांचा स्वामी आहे. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, तोंड, आपलं सगळं शरीर, हात-पाय या सगळ्याचं रक्षण कोण करतं? तर कृष्ण करतो. म्हणून कृष्णाला ऋषिकेश म्हणतात. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करणारा. म्हणून आपलं रक्षण करावं म्हणून पण आपण कृष्णाची प्रार्थना करायची, कृष्णाला नैवेद्य दाखवायचा. आता भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती सेवा कशी सुरू करावी? तर तुमचे हृदय अर्पण करा
आणि तो श्रीकृष्णाने friend आहे school मध्ये. तुम्हाला सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवेल. मग आता इथे तुम्ही कृष्णाची भक्ती केली की नाही? हरे कृष्ण एकदा म्हणून दाखवणार मला जप? हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि आपण हे मनापासून केलं म्हणजे आपले हृदय कृष्णाला अर्पण केलं. आपण प्रेमाने जर म्हटला हा जप, तर कृष्ण काय करतो? कृष्ण आपल्याला सगळ्या धोक्यांमधून वाचवतो. एखादी जर वाईट गोष्ट घडणार असेल तर नक्की कृष्ण आपल्याला त्याच्यामधून वाचवतो. आणि या जपामध्ये एवढी शक्ती आहे बरं का. आता इथे मी मगाशी सांगितलं तसं, आपल्या सर्व इंद्रियांचा उपयोग आमच्या सर्व अर्थाच्या स्वामीसाठी करा, म्हणजे ऋषिकेशासाठी करा. तर आता डोळ्यांनी काय करता येईल? तू कृष्णाचं चित्र बघू शकतो, कृष्णाच्या मूर्तीकडे बघू शकतो, मंदिरामध्ये गेल्यावर कृष्ण मूर्ती असते त्याच्याकडे बघू शकतो, हे नंतर कृष्णाची पुस्तकं वाचू शकतो. हे डोळ्यांनी करता येईल की नाही? हाताने काय करू शकतो? हाताने नमस्कार करू शकतो देवाला. देवासाठी तू छान फुलं घेऊन येऊ शकतो, फुलं तोडून आणू शकतो. हे सगळे देवासाठी करतो ना. मग हाताने आपल्याला प्रसाद करता येईल कृष्णासाठी. पायाने काय करता येईल? तर पायाने आपल्याला मंदिरामध्ये चालत चालत जाता येईल. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. कानाने काय करता येईल? कानाने आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकता येतील. कृष्ण कथा, कृष्णाची गोष्ट. आणि आता इथे तुम्ही ऐकताच आहे ना, कृष्णाच्या गोष्टी ऐकताय, तर किती छान वाटतंय तुम्हाला. आता ह्या सगळी इंद्रिय, हे सगळं आपलं शरीर कोणी बनवलंय? श्रीकृष्णाने. मग त्याचा उपयोग कुणासाठी केला पाहिजे? कृष्णासाठीच केला पाहिजे ना आपण. म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी पण करतोच, पण कृष्णाचं नामस्मरण नेहमी करायला पाहिजे. आता या अध्यायामध्ये आपण काय काय शिकलो? तर अध्यायाच्या शेवटी आलोय आपण आता. आता इथे त्यांनी हे सगळे श्लोक दिलेले आहेत. 11.1, 11.4 मध्ये. तर आता पहिल्यांदी काय होतं? अर्जुन कृष्णाला आपला वैश्विक रूप दाखवण्याची विनंती करतो. तर आपण बघितलं, विराट रूप कृष्णाला दाखवायला सांगितलं की नाही अर्जुनाने? तर विराट रूप म्हणजे काय कळलं? कसं होतं? प्रचंड मोठं होतं की नाही? खूप चेहरे होते, खूप हात होते. असा एकच देव दिसत होता का कृष्ण? नाही. सगळे सगळे हात होते, खूप हात, खूप तोंड, खूप कान, खूप शरीर होते तिथे. प्रचंड मोठे होतं. हो की नाही? त्याला म्हणतात विश्वरूप. मग ते आपण बघितलं. मग भगवान श्रीकृष्ण त्यांच्या वैश्विक स्वरूपाचे वर्णन करतात. मग भगवान कृष्ण त्याला सांगतात, की हे रूप कसं आहे माझं. त्याच्यामध्ये प्रचंड नद्या वाहत असतात. त्याच्यामध्ये खूप समुद्र असतात. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं जे काय सृष्टीमध्ये आपण बघतो ना, जे काय निसर्गात बघतो ते सगळं दिसतं तिथे कृष्णांमध्ये. नंतर सार्वभौमिक रूप अर्जुनाची दृष्टी. मग आता अर्जुनाला आता जर बघायचं असेल कृष्णाला, तर अर्जुनाला असं पटकन बघता आलं का त्याला? आपली इंद्रिय कशी असतात? अपूर्ण असतात की नाही? आपण पटकन समोर बघू शकत नाही. त्याच्यामुळे अर्जुनाला स्पेशल दृष्टी देतो कृष्ण त्याला, आणि त्याच्यानंतर अर्जुन त्यांना बघू शकतो. आणि मग विश्वरूप बघून अर्जुनाला काय होतं? एवढं मोठं समोर रूप बघून काय होतं त्याला? भीती वाटते. खूप भीती वाटते. आणि तो त्याला काय म्हणतो, मग त्याला ते सगळं आठवतं ना, की म्हणजे आपण कृष्णाला तर साधा आपला मित्र समजलोय. आपण त्याचे भक्त आहोत, तरी पण आपण त्याच्या बरोबरच असतो नेहमी. आपण तो देव आहे हे असं मानतो, पण इतका प्रचंड मोठा हा देव आहे म्हणजे कृष्ण आहे, ज्याच्या मी शेजारी असतो, रोज बरोबर असतो. तर त्याला खूप म्हणजे आश्चर्य होतं आणि तो घाबरतो एकदम, की हे किती प्रचंड मोठं आहे. आणि मग त्यांना कृष्ण सांगतो, की म्हणजे मी काळ पण आहे. तो कृष्णाच्या तोंडामध्ये जाताना बघतो ना त्यांना सगळ्यांना, कृष्णाचं एक रूप काळ आहे. त्याच्या तोंडामध्ये ते सगळे कौरव जे असतात ना, शत्रू पक्ष, ते सगळे लोक त्याच्या तोंडामध्ये जात असतात. आणि ते बघून म्हणजे तो खूप घाबरलेला असतो. मग कृष्ण त्याला सांगतो, की मी काळ पण आहे, माझं एक रूप. म्हणजे मी खूप चांगला आहे, माझ्या भक्तांबरोबर मी खूप चांगला राहतो. पण मी काळ पण आहे, म्हणजे मी मृत्यू पण आहे. म्हणजे मी मृत्यू, जन्म मृत्यू हे सगळं मीच आहे, हे कृष्ण त्याला सांगतो. आणि मग अर्जुन कृष्णाची प्रार्थना करतो. आणि दुसरं म्हणण्यात अर्जुन अजून एक कुठलं म्हणतो रूप दाखवायला? चतुर्भुज रूप. तर चतुर्भुज रूप म्हणजे
4 हात असतात ते पण रूप दाखवतो की नाही कृष्ण त्याला. शंख, चक्र, गदा, पद्म असतं बघ. तर ते रूप पण कृष्ण दाखवतो त्याला. आणि मग कृष्णाला पाहण्यासाठी काय हवं आहे? तर कृष्णाला पाहण्यासाठी शुद्ध भक्ती खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. तर भक्ती अर्जुनाला हे रूप का दाखवलं कृष्णाने? कारण कृष्ण हा अर्जुनाचा शुद्ध भक्त असतो आणि तो त्याचा मत्सर पण करत नाही, द्वेष करत नाही. बरोबर आहे. तर भगवद्गीतेमध्ये 5 विषय कोणकोणते आहेत? काय? 5 विषय कोणकोणते आहेत भगवद्गीतेमध्ये? तर 5 इथे आहे विषय. हे 5 विषय म्हणजे भगवद्गीतेत मेन कुठल्या गोष्टी सांगितल्यात? ईश्वराविषयी सांगितलंय. ईश्वर म्हणजे श्रीकृष्णाविषयी सांगितलंय. मग श्रीकृष्णाने काय काय निर्माण केलंय? जीव निर्माण केले. म्हणजे सगळं जीव म्हणजे सगळे त्याच्यामध्ये आता ज्याच्यामध्ये तो जीव चालतो, फिरतो हे सगळे जीवच आहेत ना. म्हणजे प्राणी, पक्षी, माणूस हे सगळे जीव आहेत. ज्याच्यामध्ये हालचाल होते, चेतना आहे, ज्यांना बुद्धी आहे, जे खाऊ शकतात, ज्यांना जगता येतं, ज्यांना बुद्धी असते, जे विचार करू शकतात. नंतर प्रकृती म्हणजे काय? निसर्ग. आता निसर्गात काय काय असतं? निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी असतात ना. प्रकृती म्हणजे प्रकृतीमध्ये सगळ्या डोंगर, झाडं, निसर्ग हे आपण सगळं बघितलंय. त्याचप्रमाणे प्रकृतीमध्ये 3 गुण पण असतात, जे आपण पुढे बघूयात. हो, बरोबर आहे. नंतर मग काला. काला म्हणजे काळ. काळ पण सांगितलंय म्हणजे वॉटर वेळ. येस, अँड सनलाइट. करेक्ट. काळ म्हणजे टाइम. काळाविषयी पण इथे बोललेलं आहे भगवद्गीतेमध्ये. वेळेविषयी पण सांगितलेलं आहे. आणि कर्म. हो माहिती. कर्म म्हणजे तुम्ही जे काही काम करता, तुमचं रोजचं जे काही गोष्टी करता, ऍक्शन म्हणजे त्याला म्हणतात कर्म. तर या 5 गोष्टी भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. कळतंय? तर 5 गोष्टी आपण एवढं सगळं शिकतो. आता इथे सगळ्यात शेवटी अध्यायाच्या शेवटी आता कृष्णांचं श्याम सुंदर रूप दाखवलंय बघ. किती सुंदर रूप आहे ते. बासरी आहे हातामध्ये. किती सुंदर वर मोरपीस लावलेलं आहे. हरे कृष्ण कृष्ण हो. कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे. तर आता ह्याच्यामध्ये आपण आज बघितलं की किती सुंदर विराट रूप असतं कृष्णाचं. कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. असा हा जप आहे. तर आपण माळांमध्ये हा जप करतो ना, तर 108 वेळा म्हणतो आपण. एका माळेमध्ये 108 मणी असतात. हे आधी बघितलेलं आहे ना, आधीच्या अध्यायामध्ये 108 मणी असतात आणि प्रत्येक हा मण्यावर आपण म्हणायचं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मग तो पुढचा मणी घ्यायचा. असं करत करत ती माळ कंप्लीट करायची. आणि हळूहळू, आता तू अजून लहान आहे, पण हळूहळू हे जप करायला सुरुवात करायची आणि मग माळेवर केला तरी चालेल. म्हणजे आता निदान कृष्णाचं नामस्मरण केलं, जेवढे वेळेला होईल तेवढ्या वेळेला आपण केलं तरी पण खूप चालण्यासारखं आहे. मग आता हा अध्याय समजलाय का आजचा? कृष्णांचं हा. विराट रूप त्यांनी जे सांगितलं ते विराट रूप कृष्णाने का दाखवलं माहितीये? कळलं ना तुला? की आपल्याकडे ना खूप लोक असतात की मीच देव आहे. विराट रूप आणि ते जे 4 हात असतात त्याचं रूप. चतुर्भुज रूप ते. ते विराट रूप कुठलं मोठं? कोणतं? विराट रूप का 4 हात वालं रूप विराट रूप कुठलं? खूप मोठं आहे ना. विराट रूप प्रचंड मोठं आहे. 4 हाताचं जे रूप आहे हे बघ इथे दाखवलंय. 4 हाताचं रूप आहे, तो एकटाच आहे ना तिथे कृष्ण. तो एकटाच आहे पण त्याला 4 हात आहेत. त्याच्यामुळे हे रूप त्याचं लहान आहे. विराट रूप मध्ये कृष्णासारखे अनंत कृष्ण आहेत. हजारो देव आहेत त्याच्यामध्ये. सुरुवात आणि शेवट कळतच नाही की कृष्ण कुठून सुरू होते आणि कुठे नाही. त्यांना लाखो करोड हात, लाखो करोड पाय, चेहरे, जीभ, पोट, त्यांचं शरीर हे सगळं दिसतंय त्याच्यामध्ये. असं खूप मोठं असतं ते विराट रूप. तर ते जे रूप आहे ते सगळ्यात मोठं आहे आणि ते फक्त अर्जुनाला दाखवलंय कृष्णाने. आणि चतुर्भुज रूप सुद्धा. गॅलेक्सी आहे ना, गॅलेक्सी. हो, ते अनेक गॅलेक्सी पण त्याच्यामध्ये दिसतात.
त्या रूपामध्ये. कारण शेवटी क्रिएटर कोण आहे? हा, युनिवर्स पेक्षा मोठं आहे त्या विराट रूप. विराट रूप हे युनिवर्स पेक्षा मोठं आहे. कारण असे कितीतरी युनिवर्स त्याच्यामध्ये असतात कृष्णामध्ये. कृष्णच इतके युनिवर्स तयार करतो ना. आपण काल बघितलं की नाही महाविष्णू त्यांच्या प्रत्येक श्वासोश्वास जेव्हा करतात तेव्हा उश्वासाबरोबर कितीतरी ब्रह्मांड तयार करतात. विराट रूप. विराट रूप हे सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठं आहे. त्याच्यामध्ये अशी कितीतरी युनिव्हर्सेस आहेत त्याच्यामध्ये. तर प्रचंड मोठं हे विराट रूप आहे. ते अर्जुनाला दाखवतो कृष्ण. कारण अर्जुन हा त्याचा भक्त असतो आणि मत्सर करत नाही. नंतर चतुर्भुज रूप सुद्धा फक्त कृष्ण अर्जुनाला दाखवतो. त्याला कितीतरी ऋषी मुनी कितीतरी देवदेवता कृष्णाला विनंती करत असतात, भक्ती करत असतात, आम्हाला चतुर्भुज रूप दाखव. पण अर्जुनाला कृष्ण दाखवतो कारण अर्जुन हा त्याचा खरा भक्त असतो. तर हे विराट रूप आपण आज बघितलंय आणि अर्जुनाला भीती वाटते की नाही हे बघून? कारण इतकं प्रचंड रूप असतं ते. पण हे विराट रूप बघण्यासाठी हे बघितलं ना की त्याला स्पेशल दृष्टी लागते. का? कारण आपली इंद्रिय अपूर्ण असतात. आता इथे तू सफरचंदाचं मगाशी सांगितलेलं मला वाटतं उत्तर नव्हतं दिलं ना. हे सफरचंद तिकडचं दिसतं का आपल्याला खाताना? त्या साईडचं नाही दिसत, आपल्याला एका साईडच दिसतं. तर अशी ही आपली इंद्रिय अपूर्ण असतात. आपल्याला सगळं काही दिसत नाही. लांबचं आपल्याला दिसत नाही. जसं जवळ येतं तसं तसं दिसतं. पण लांबून जर बघितलं तर तितकं आहे. बघ इथे हे आपलं हे विराट रूपातलं दिसतं इथे. इथे हा काळ दिसतोय बघ. म्हणजे इथे आता याच्यामध्ये विराट रूपामध्ये आदित्य, वासु, रुद्र, अश्विनी कुमार आणि हे सगळे जण ह्या विराट रूपामध्ये दिसतात. इथे इथे नावं पण दिलेली आहेत. तसं हे प्रचंड मोठं रूप आहे कृष्णाचं. आणि आता विराट रूप आपण बघितलं की आता आपल्याला कळलेलं आहे हे विराट रूप फक्त कृष्णाकडे आहे. बरोबर? म्हणजे जगामध्ये कोणीही असा नाही की तो म्हणू शकेल की हे आपल्याला जर कोणी म्हटलं ना की मी देव आहे तर आपण त्याला काय म्हणू शकतो? ठीक आहे, तू देव आहेस ना, दाखव मला विराट रूप. तो दाखवू शकणार आहे का? नाही दाखवू शकणार. म्हणजे फक्त कृष्ण हे देव आहेत. बरोबर आहे? म्हणजे आता आपल्याला कोणी फसवू शकणार नाही की मी देव आहे म्हणून. तर म्हणून अर्जुन सांगतो कृष्णाला की तुम्ही ते विराट रूप दाखवा म्हणून. नाहीतर अर्जुनाचा विश्वास असतोच कृष्णावरती. पण हे लोकांना समजण्यासाठी आणि कोणी खोटं बोलू नये याच्यामध्ये की मी देव आहे असं म्हणू नये. आणि तो म्हटला की आपण त्याला विचारू शकतो, ठीक आहे मग दाखवतो तुझा विराट रूप. आणि मग तो नाही दाखवू शकणार. म्हणजे तो देव नाहीये, म्हणजे कृष्णच देव आहेत. आणि कृष्णाकडे जाण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? भक्ती करावी लागते. माळ घेऊन भक्ती करावी लागते, जप करावा लागतो. आपली सगळी इंद्रिय जी आहेत त्याचं आपण ऋषिकेश कृष्णाला म्हणतो कारण तो आपल्या सगळ्या इंद्रियांचं रक्षण करतो. मग आपण कृष्णाची प्रार्थना केली पाहिजे म्हणजे तो आपल्या इंद्रियांचं आपलं रक्षण करेल. कळलंय? समजलाय अध्याय हा? अजून काही विचारायचं याच्यामधलं? नाही. ओके, कळलंय ना? मग एंड करू का मी आता? हो. आता मग घरी जाऊ, आता मग एकदा तरी दिवसामधून जप करणार ना? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हा आपण नक्की लक्षात ठेवायचं की आपल्याला आता हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कृष्णाला विसरायचं नाही. आपण काही झालं तरी कृष्णाला आपण रोज नमस्कार करायचा. आपल्याला जेवढे वेळेला शक्य आहे तेवढ्या वेळेला आपण मंदिरामध्ये जायचं, कृष्णाकडे बघायचं. आपली जे काय सगळी इंद्रिय आहेत, कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे ना, तर आपण देवाला जी फुलं वाहतो तर ती फुलं अशी टाकून नाही द्यायची. आधी त्याचा वास घ्यायचा आणि मग ती कुंडीमध्ये टाकायची. कारण ती देवाला वाहिलेली असतात ना, तर आपण त्या नाकाचा असा उपयोग करायचा. चला आता मग मी यातलं अजून काही विचारायचं आहे का? नाही ना? मग मी एंड करू? मी आता श्लोक म्हणते शेवटचा आणि मग एंड करू आपण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो
वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण.